माझं नाव अदिती आहे. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. मी माझ्या मर्जीनुसार वैभव नावाच्या मुलाशी लग्न केलं. पण या लग्नापासून कोणीच आनंदी नव्हतं, कारण वैभवला परमनंट नोकरी नाही. माझे वडील असे म्हणायचे की त्याच्याबरोबर तुझं भविष्य सुरक्षित नाही. पण मी कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करायचे. मग मी आणि वैभव आम्ही मिळून आमच्या आयुष्याचा खर्च उचलू असं मी त्यांना म्हणाले आणि त्याच्याशी लग्न केलं. माझे वडील म्हणायचे की स्त्री आणि पुरुष एकत्र कमावत असतील तर चांगली गोष्ट आहे, पण फक्त एक स्त्री कमावत असेल आणि पुरुष जर घरी राहिला तर त्याच्या मनावर विचित्र प्रभाव पडतो आणि मग तो कमाईतील रस पूर्णपणे गमावतो आणि विचार करतो आपण घरी असलेलं चांगलं आहे, आणि तो विचार करतो की घर तर चालू आहे आणि तो त्याच्या मस्तीत मग्न राहतो. अशाने नवरा बायकोचं नातं बिघडतं. माझ्या आईवडिलांनी मला खूप समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण मी त्यांचं ऐकलं नाही आणि वैभवशी लग्न केलं. माझ्या आईवडिलांनी मला जड मनानं निरोप दिला. मी वैभवच्या घरी आल्यानंतर मला तिथं सर्व वेगळं भासलं. वैभवचं घर माझ्या घरापेक्षा छोटं घर होतं. घरची परिस्थिती जेमतेमच होती. कसे तरी तिथे 2 टाईमचं अन्न उपलब्ध होत असे. लग्नानंतर मला या गोष्टींचा उलगडा झाला. माझ्यासाठी हे सर्व अवघड होतं, पण मी वैभवच्या प्रेमापाठी सर्व काही ॲडजस्ट करत होते. मला माहीत होतं की वैभवला साथ दिली तर आमची परिस्थिती नक्की सुधारेल. वैभव असा तर माझ्याशी नीट वागायचा, पण कालांतराने माझ्या लक्षात आलं की तो खूप बेफिकीर माणूस आहे. त्याला माझी काळजी नव्हती. त्याला फक्त मला मिळवायचं होतं. त्याची इच्छा पूर्ण झाली होती आणि त्याला आता माझ्यामध्ये काही रस नव्हता. घरात ठेवलेल्या फर्निचरमध्ये आणि माझ्यामध्ये त्याच्या मते काहीही फरक नव्हता. त्याच्यासाठी मी एक घरातील वस्तू होते. एके दिवशी माझ्या सासूबाईंनी मला समजावलं की तुझ्यासारखी चांगली मुलगी याच्या नशिबात कशी आली बरं काय माहीत. खैर, वेळ असाच जात होता, पण आमच्या बाळाची चाहूल काही लागत नव्हती. माझ्या सासूबाईंना नातवंडाची फार हौस होती. त्या रात्रंदिवस आमच्या बाळासाठी प्रार्थना करत होत्या. मलाही आता आई व्हायचं होतं, म्हणून मी वैभवशी बोलले तेव्हा तो म्हणाला की निपुत्रिकांवर उपचार करणं खूप महाग आहे. जेव्हा देवाला ते मान्य असेल तेव्हा ते होईल. विनाकारण तिथं पैसा वाया घालवायला नको. तो स्वतः त्याच्या फोनमध्ये व्यस्त असताना एके दिवशी माझ्या डोळ्यांनी मला आश्चर्यचकित केलं. मी पाहिलं की वैभव दुधात काहीतरी मिसळत होता आणि ती पुडी नंतर त्याने त्याच्या खिशात ठेवली होती. ती गोष्ट अशी होती की त्याचा उलगडा केल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. वैभव जे दुधात मिसळत होता ते मी प्रेग्नंट राहू नये याच्या गोळ्यांची पूड होती. मला खूप मोठा धक्का बसला, पण मी वैभवला काही बोलले नाही. याचा उल्लेखही केला नाही, कारण मी त्याच्यावर प्रेम करत होते. मी जर याचा त्याला जाब विचारला असता तर यातून भांडणच झालं असतं आणि काहीच निष्पन्न झालं नसतं. यातून आमच्या नात्याला तडा गेला असता आणि तो जाऊ नये म्हणूनच मी गप्प बसले होते. यानंतर मात्र मी सावधगिरी बाळगली होती. माझ्या लग्नाला 5 वर्ष उलटून गेली होती आणि माझ्या सासूबाईंनी तिच्या नातवंडांचा चेहरा पाहण्याची इच्छा मनात घेऊनच हे जग सोडलं. डॉक्टरांनी असं सांगितलं की माझ्या पतीने माझ्यासाठी रात्रंदिवस मला ज्या गोळ्या दिल्या होत्या त्यामुळे माझी तब्येत खूप बिघडली होती. त्यामुळेच हा उशीर झाला होता. मी सर्व आशा गमावून बसले होते. पण देवाची कृती अशी होती की सासूबाईंच्या जाण्यानंतर 1 महिन्याच्या आत मला गोड बातमी मिळाली. मला याचा फार आनंद झाला. वैभवसुद्धा तो अनिच्छेने आनंद व्यक्त करत होता आणि विचार करत होता की औषधं देऊनही माझी गर्भधारणा कशी झाली. मी त्याला म्हणाले की देवाची इच्छा आहे, म्हणूनच इतकी औषधं घेऊनही देवाने मला मूल होण्याचा आनंद दिला. कारण माझ्यासोबत असंच घडलं. कारण 5 वर्ष मी वैभवला सांगितलं नाही की तो माझ्यासोबत काय करतो आहे ते मला माहीत आहे. मी फक्त सर्व काही शांतपणे सहन करत राहिले, कारण मला माहीत होतं की मी त्याच्याशी बोलले तर काहीही होणार नाही. तो खूप भावनिक होता आणि आजकाल माझी तब्येत खूपच खराब लावू लागली होती. मला मदतीची गरज होती आणि मी माझ्या माहेरीही जाऊ शकत नव्हते. एवढ्यात डॉक्टरांनी मला हैराण करणारी एक गोष्ट सांगितली. ती गोष्ट अशी होती की मी एकाच वेळी 3 मुलांची आई होणार असल्याची बातमी डॉक्टरांनी सांगितलं. माझे हे 9 महिने सोपे जाणार नाहीत आणि मी देवाचे आभार मानले की कदाचित माझ्या संयमाचा आणि माझ्या शांततेचा परिणाम आहे. माझ्या आयुष्यातील 5 वर्षे वाया गेली आणि मी एकाही मुलाची आई होऊ शकले नाही. पण आता जेव्हा मी आई होणार होते तेव्हा मला एकाच वेळी 3 मुले होणार होती. कदाचित यालाच न्याय म्हणावं असं मला वाटलं. मी आता ही गोष्ट वैभवला सांगणार नाही, कारण मला त्याला आनंदाचा धक्का द्यायचा होता. आता माझे 6 महिने पूर्ण झाले होते. माझ्या पोटामुळे मला नीट झोपही येत नव्हती. मी आता माझा जॉब सोडला होता.
माझे पोट पाहून लोक विचित्र नजरेनं मला पाहत असत. वैभवही माझ्याशी तुटक वागत होता. माझे मोठे पोट त्याच्यासाठी लाजिरवाणं झालं होतं. तो मला म्हणायचा की तुझ्या पोटात नक्की काय आहे काय माहीत, हे कसं दिसतं. एके दिवशी पुन्हा एकदा अचानक माझी प्रकृती खराब झाली आणि मला अचानक भीती वाटू लागली. काही अनर्थ तर घडणार नाही ना. मला पुन्हा डॉक्टराकडे जावं लागलं. मी खूप घाबरले. त्यानंतर त्यांनी मला अशी बातमी सांगितली की माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली होती. डॉक्टर यांनी सांगितलं होतं की मी 3 मुलांची आई होणार आहे आणि माझी तब्येत तिन्ही बाळांना जन्म देण्यास सक्षम नाही. त्यामुळे मला माझी 2 बाळं काढून टाकावी लागणार होती. हे ऐकून मला चक्करच आल्यासारखं झालं. त्यांचं म्हणणं असं होतं की माझी शरीरसृष्टी ज्या प्रकारची आहे त्यामुळे मी निरोगी बाळांना जन्म देऊ शकत नाही आणि मी जन्म देण्याचं ठरवलं तर बाळासोबतच माझ्या जीवाला देखील धोका होता. ही बातमी ऐकून मी खूप घाबरले. कदाचित माझी बाळं नॉर्मल देखील नसतील. माझ्यावर आकाश कोसळलं होतं. आता मी खूप अस्वस्थ झाले. आता मला वैभवला सर्व सांगावं लागलं. ऐकून त्याला धक्काच बसला. बेजबाबदारपणे तो मला म्हणाला, 3 मुलांना पाळणं सोपं नाही. डॉक्टर बरोबर बोलतात. तू 2 मुले काढून टाक. हे वैभवला सांगणं सोपं होतं, पण मी एक आई आहे. माझ्या मुलांना कसं स्वच्छ करायचं. मी रडायला लागले. अचानक माझं अंतर्मन मला म्हणालं, काळजी करू नकोस. आमच्या मुलांना आणि मला काही होणार नाही. देव आमच्या सोबत आहे, नाही का? आणि तो सर्व काही नीट करील. मी हे वैभवला बोलत होते तेव्हा वैभवने मला अडवलं आणि म्हणाला, मला तुझी काळजी नाही. मी फक्त विचार करतोय की 3 मुलं झाली तर तुला कसं जमणार. नाही, हे काम एकट्याने होणार नाही. आणि नोकरी सोडून कसं चालेल. घर कसं चालणार मग. मी तुझ्यासारखा काम सोडून घरी बसूनही जमणार नाही. मला मला 3 अशक्त आणि आजारी मुलं नको आहेत. वैभवने शेवटचंच सांगितलं. या मुलांना सांभाळण्यासाठी एवढे पैसे आपल्याकडे नाहीत. या मुलांना जन्माला घातलं, आपला खर्च चालणार नाही. नकोच ही मुलं. नकोत आपल्याला आत्ता. आपल्या दोघांचं छान भागत आहे. विनाकारण मुलांची कटकट नको. वैभव बोलतच राहिला. मी पैसे खर्च करणार नाही आणि तुलाही करू देणार नाही. तू बघ काय करायचं ते. कारण माझी काही मदत होणार नाही. तुला एकटीला सर्व बघायला लागेल. आता मी काय करू मला समजत नव्हतं. मी माझ्या डिलिव्हरीसाठी आणि नंतरच्या खर्चासाठी काही पैसे जमा करून ठेवले होते. वैभवने मला माझ्या नशिबावर सोडलं होतं. माझ्या आयुष्यातील हा सर्वात कठीण काळ आहे. कारण माझ्यासाठी 3 मुले एकाच वेळी जन्मात येणार होती. ज्या काळात माणसांची गरज असते, अगदी याच काळात माझ्याजवळ कोणीच नव्हतं. मी एकाकी होते आणि मी माझ्या मुलांना जन्म देण्याचं ठरवलं. मी माझ्या मनाची तयारी केली होती की मला सर्व एकटीनं करायचं आहे. माझ्या मुलांच्या भविष्यासाठी मी कणखर झाले होते. मी एकटी लढायला तयार होते, पण मला ज्याची भीती वाटत होती तेच घडले. माझे आणि माझ्या मुलांचे प्राण वाचले, पण माझी मुलं अशक्त जन्माला आली. त्यांचे एकत्रित वजन खूप कमी होतं. यामध्ये 2 मुले आणि 1 मुलगी होती. त्यांना 2 महिने निरीक्षणाखाली ठेवावे लागले आणि याचा अर्थ त्यांना अधिक खर्च करावा लागला. त्यांचे पैसे घेण्यासाठी जेव्हा मी घराकडे जायला लागले तेव्हा मला समजले की पैसे जाग्यावर नाहीत. कारण मी जमा केलेले पैसे वैभवने घेतले होते आणि तो त्याच्या एका मैत्रिणीकडे पळून गेला होता. पैशाविना मी हतबल झाले. कसे तरी करून मी दवाखान्याचे बिल भरले. मला एका डॉक्टरांनी मदत केली. 2 महिने मी माझ्या मुलांसोबत राहिले. दवाखान्यातच राहिले. ते तिघेही एकत्र रडायचे. मी त्यांच्या अंगावर हात ठेवला की शांत व्हायचे. पण मी एकाच वेळी तिघांनाही हात लावू शकत नव्हते. मी काहीतरी विचार केला आणि माझ्या हाताने एक उशी बनवली, जी मी मुलांवर ठेवली की ते माझ्या हातात समजतील आणि शांतपणे झोपतील. आणि माझा प्रयोग यशस्वी झाला. मी कुशीसारखी एक उशी बनवली होती. हे दृश्य पाहून डॉक्टरांनी मला विचारलं, तू हे का केलेस. मी त्यांना सांगितलं की मी एकाच वेळी 3 बाळांना घेऊ शकत नाही आणि त्यांना रडतानाही पाहू शकत नाही. म्हणून मी अशा प्रकारची उशी तयार केली की त्यांना वाटेल की ते त्या आईच्या कुशीत आहेत. यामुळे ते शांत झोपतात आणि मला काम करणं सुकर होतं. यावर तो डॉक्टर म्हणाला की माझं नाव डॉक्टर जोशी आहे आणि मी या हॉस्पिटलमध्येच काम करतो. मी असे काहीतरी पहिल्यांदा पाहिलं आहे. मी त्याचा फोटो काढू शकतो. मी म्हणाले, हो बनवा. तो फोटो का काढतोय हे मला कळालं नाही आणि 2-3 महिन्यांनी तो फोटोही त्यांनी सोशल मीडियावर टाकला. यानंतर मी माझ्या मुलांना घेऊन घरी आले. घरची स्थिती ही खूप कठीण होती. माझा आहार अजिबात चांगला नव्हता. माझे पती घरी नव्हते.
मी एकटीच होते. मला मुलांसोबत रात्रभर जागे राहावे लागले. त्यांना खायला घालण्यासाठी मला खूप त्रास सहन करावा लागला. मुलांचं संगोपन करणं माझ्यासाठी फार कठीण झालं होतं. मी विचार करत होते की माझ्यावर प्रेम करणारा वैभव अचानक मला असा धोका देऊन कसा जाऊ शकतो आणि तो कुठं गेला असेल. ही मुले त्याची देखील आहेत. त्याला यांच्याप्रती काहीच वाटत नसेल का? माझ्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. पण वस्तुस्थिती ही होती की आता मला एकटीने संघर्ष करायचा होता. मी कोणाकडून मदतीची अपेक्षा करू शकत नव्हते. माझी स्थिती बिकट होत चालली होती. मी फक्त देवाकडे प्रार्थना करत होते की कुठून तरी मला मदतीचा हात मिळावा. अशातच अचानक डॉक्टर जोशी माझ्या घरी आले. त्यांना पाहून मी जरा घाबरले, पण ते माझ्यासाठी देवदूत बनून आले होते. झालं असं होतं की मी बनवलेली कुशी एका कंपनीला फार आवडली आणि त्यांनी त्याचे उत्पादन घ्यायचं ठरवलं होतं. यासाठी त्यांना माझ्या परवानगी हवी होती. बदल्यात ते मला दरमहा एक फिक्स रक्कम देणार होते. जोशी डॉक्टर तर कंपनीकडून पहिला चेक पण घेऊन आले होते. ते पाहून मला फार आनंद झाला. पण माझ्या घराचे आणि बाळांचे हाल पाहून त्यांनी मला आणि माझ्या बाळांना कारमध्ये बसवलं आणि बाजारामध्ये जाऊन मुलांच्यासाठी आवश्यक गोष्टी आणि घरातील रेशन घेऊन दिलं. जोशी डॉक्टर फार छान माणूस होता. आता माझी परिस्थिती सुधारली होती. मला दरमहा एक पगार चालू झाला होता. अशी छोटी मोठी कामे जोशी डॉक्टर घेऊन येत होते. आता त्यांचे आमच्या घरी येणं जाणं वाढलं. ते माझ्या मुलांसोबत वेळ घालवू लागले होते. माझी मुलेही त्यांच्यासोबत रुळली होती. त्यांच्यात आणि माझ्यात छान मैत्री होऊ लागली. एक दिवशी मी त्यांना रडताना पाहिलं. कारण विचारल्यावर त्यांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या बायकोची आठवण आली. ती आता या जगात नव्हती. त्यांच्या बायकोला मुलांची फार हौस होती. म्हणूनच डॉक्टरांनी नाही म्हणून सांगितलं तरी त्यांना गर्भधारणा झाली आणि डिलिव्हरीच्या वेळी बाळ आणि आई दोघे गेले. अदितीला पाहून जोशी यांना त्यांच्या बायकोची आठवण व्हायची. दिवस असेच जात होते. एक दिवशी डॉक्टर जोशी मला म्हणाले की माझी काही हरकत नसेल तर आयुष्यभरासाठी ते माझी साथ द्यायला आणि बाळांना त्यांचं नाव द्यायला तयार आहेत. पण माझ्या मनात वैभवसाठी प्रेम होतं. कारण तो माझा पतीच नाही तर माझं पहिलं प्रेम होतं. मी डॉक्टर जोशींची माफी मागितली आणि काही दिवसांनी अचानक वैभव परत आला आणि त्यांनी केलेल्या कृत्याची माझ्याजवळ माफी मागू लागला. मी माझ्या मुलांसाठी त्याला माफ केलं. वैभवने मला माफी मागितली. त्याच्या कृत्यामुळे तो खूप लाजला होता आणि तो माझ्या मुलांचा पिता होता आणि मी त्याला माफ केलं होतं. आता तो त्यांची खूप काळजी घेऊ लागला होता. मी जेव्हा कधी कामासाठी बाहेर जायचे तेव्हा मी पण विचार करू लागले की कदाचित त्याला त्याची चूक कळली असेल. या नात्यात जास्त विश्वास ठेवणं माझ्यासाठी कठीणच होतं. पण तरीही मी त्याच्यावर विश्वास ठेवला. एक दिवशी मी बाजाराला गेले होते. तिथून मी कॉल केला, मुले ठीक आहेत ना म्हणून. तर त्याने सांगितलं होतं की ते ठीक आहेत, खेळतात. पण तो कॉल कट करायचा विसरला आणि तो कोणाशी तरी बोलत होता की माझ्यावर विश्वास ठेव. मी तिचा विश्वास संपादन केला आहे. आता मी सहज तिजोरीवर हात साफ करू शकतो आणि आता आपल्या अडचणी संपतील. मग मी सगळा माल घेऊन तिकडे येईन. माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता. कारण तो मला पुन्हा फसवत होता. तो फक्त माझ्या पैशांसाठी परत आला होता. त्याला माझी किंवा माझ्या मुलांचं काहीही घेणं देणं नव्हतं. दैव बलवत्तर म्हणून मला हे आधीच कळालं. आता मला वैभवकडून दुसऱ्यांदा फसवून खोवून द्यायची नव्हती. म्हणून मी एक प्लॅन बनवला. मी वैभवला विश्वासामध्ये घेऊन सांगितलं की मी माझी सारी संपत्ती तिजोरीतील एका काळ्या बॅगमध्ये ठेवली आहे. जेव्हा पण मी घराच्या बाहेर असेन तेव्हा या बॅगेची काळजी घे. वैभव हो म्हणाला. मनातल्या मनात त्याला खूप आनंद झाला होता. कारण आता तो ती बॅग घेऊन पळून जाणार होता आणि झालेही माझ्या अपेक्षेप्रमाणे. वैभव बॅग घेऊन पळून गेला. पण त्या बॅगमध्ये पैशांचे बंडले होते खरं, पण वरती खऱ्या नोटा आणि आत कागद होते. वैभवला आता समजलं होतं की तो मला फसवत होता हे मला समजलं आहे. आता तो कोणत्या तोंडाने परत येणार होता माझ्याकडे. त्याने माझा विश्वास गमावला होता. मी हे सगळं डॉक्टर जोशींना सांगितलं. वैभव परत आल्यावर डॉक्टर जोशीही माझ्या घरी येत नव्हते. ते मनाने फार छान होते. त्यांना वाटले होते की मी परत आलो तर आमच्या संसारात विष पसरवण्याचं काम होईल. पण हे त्यांना कळाल्यावर त्यांना वैभवची फार कीव आली, खूप घृणा आली. त्यांना विश्वास बसत नव्हता की एखादा माणूस पैशासाठी एवढ्या खालच्या थराला कसा जाईल. मला वाटलं होतं जोशी आता माझ्याशी लग्न करणार नाहीत, पण असं झालं नाही.
ते मनाने खूप दयाळू होते. त्यांनी लग्नाला त्वरित होकार दिला. आज त्यांच्या आणि माझ्या लग्नाला 2 वर्ष झाली आहेत. आम्ही एक छान कुटुंब म्हणून राहत आहोत. माझी मुले त्यांनाच बाबा म्हणतात. वैभवला मी घटस्फोट दिला होता. यामध्ये मला डॉक्टर जोशींनी खूप मदत केली. यानंतर वैभव पुन्हा माझ्याकडे आला होता पैसे मागायला. त्यांनी सांगितले की त्याच्या मुलीचं ऑपरेशन आहे, याकरिता त्याला पैसे हवे आहेत. जोशींनी चौकशी केली असता तो खरे बोलत होता. मग डॉक्टरांनीच त्याला ते फ्रीमध्ये ऑपरेशन करून दिलं. आज मी वैभवमध्ये एक मजबूर बाप पाहिला होता. पण माझा सल्ला आहे हल्लीच्या तरुण पिढीला की जगण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नाही, चांगलं जीवनसाथी होण्यासाठी आवश्यक ते सर्व गुण तुमच्याकडे असायला हवेत. हल्ली मुलं मुली प्रेम करतात, त्यांना हवं ते मिळालं की ते असं वागतात. फक्त प्रेम नको तर एक चांगला जीवनासाठी शोधा, जो तुमच्या सुखात आणि दुःखात तुमचा सोबती असेल.